नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। येवला तालुका ॲग्रो डीलर्स असोसिएशनच्या 27 एप्रिलपासून बेमुदत बंद, कृषी अधिकाऱ्यांना दिले निवेदन। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रातील कृषी केंद्र चालकांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातही याचे तीव्र पडसाद उमटले असून येवला तालुका ॲग्रो डीलर्स असोसिएशनचे 27 एप्रिलपासून बेमुदत पुकारले आहे। या संदर्भात कृषी अधिकारी हितेंद्र पगार यांना अधिकृत निवेदन देण्यात आले आहे। कृषी विभागाकडून विक्रेत्यांच्या अडचणीकडे होत असलेले दुर्लक्ष आणि हवामान बदलामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी खत कीटकनाशक विक्रेत्यांना जबाबदार धरले जात असल्याच्या मुद्द्यावर विक्रेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीचे उदाहरण देत नैसर्गिक आपत्तीला विक्रेते जबाबदार नाहीत अशी भूमिका असोसिएशनने मांडली आहे। MAFADA संघटनेच्या अहवालानुसार येवला तालुक्यातील सर्व कृषी केंद्र चालकांनी या संपात 100% सहभागी झाले असून 27 एप्रिलपासून तालुक्यातील सर्व विक्री केंद्रे बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहे। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट विलास कांबळे। येवला तालुका अध्यक्ष येवला तालुका ॲग्रो डीलर्स असोसिएशनतर्फे हे निवेदन देण्यात येते की आज अख्ख्या महाराष्ट्राचा बंद आहे। बंद कशासाठी? 85,000 लोकांमध्ये बंद सहभागी झालेले आहेत। त्याच्या प्रमुख मागण्यामध्ये प्रामुख्याने खतं कंपन्या गेल्या 5-10 वर्षापासून लिंकिंग देतात मोठ्या प्रमाणे। त्या लिंकिंगचा उपयोग होत नाही, तो शेतकऱ्याच्या नाईलाजाने शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही, तो जिल्हा डिस्ट्रीब्युटरकडे पडलेला राहतो। दुसरी गोष्ट, बियाण्यामध्ये नवीन जो कायदा आहे त्याचा मोका सरकार कायदा लावलेला आहे, तो अत्यंत अन्यायकारक आहे, तो रद्द झाला पाहिजे। गेल्या 15-20 वर्षापासून सॅम्पलिंगचे पैसे एकही रुपये महाराष्ट्र शासन देत नाही, त्याचं अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी आणि ज्या लोकांचे पैसे बाकी ते त्वरित पैसे देण्यात यावे। त्याच्यानंतर सारथी ॲप सारखा पोर्टलचा लावलेला आहे, त्याची कधीच त्याच्यावर त्याचं प्रोग्राम होत नाही, लोकांना ताबडतोब बिलं निघत नाही, गर्दीच्या वेळेस ते शक्य नाही। अशा अनेक मागण्या, बियाणे, रासायनिक खतं, शेती उपयुक्त औषधे याच्या महाराष्ट्र शासनामुळे वेगवेगळ्या निवेदन दिलेले आहे। त्या निवेदनाची प्रमुख मागणी म्हणून आम्ही आज महाराष्ट्रभर 85,000 लोकांच्या माध्यमातून आज बंद ठेवत आहोत। त्याच्यानंतर जिल्ह्यात 5,000 लोक आणि तालुक्यात 500 लोक असं हे संपूर्ण बंदचं सहभाग घेतलेला आहे। तरी शासनाने जास्तीत जास्त लवकर सहानुभूतीपूर्वक त्याचा विचार करावा आणि मागणी सोडावी असं विनंती करतो। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।